पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नशामुक्त युवा भारत संवाद कार्यक्रमात खाडे इंग्लिश स्कूलचा उत्स्फूर्त सहभाग. सांगली जिल्ह्यातून एकमेव निवड. नशामुक्त युवा भारत या राष्ट्रीय अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील युवकांशी साधलेल्या विशेष संवाद कार्यक्रमात मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मिरज येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमासाठी सांगली जिल्ह्यातून खाडे इंग्लिश स्कूलची निवड झाल्याने संपूर्ण खाडे शैक्षणिक संकुलात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले. माय भारत, डिपार्टमेंट ऑफ युथ अफेअर्स आणि मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाचा उद्देश युवकांना व्यसनांपासून दूर ठेवणे, निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करण्यासाठी प्रेरित करणे आणि राष्ट्राच्या विकासात त्यांचा सकारात्मक सहभाग वाढवणे हा होता. रविवार 2 ऑगस्ट 2026 रोजी खाडे इंग्लिश स्कूलमध्ये या संवाद कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. इयत्ता 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश लक्षपूर्वक ऐकला. व्यसनमुक्ती, आरोग्यदायी जीवनशैली, सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि राष्ट्रनिर्मितीत युवकांची भूमिका या विषयाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना देशाच्या पंतप्रधानांशी थेट संवादाचा अनुभव घेण्याची अनोखी संधी मिळाली. नशामुक्त युवा सक्षम भारत या संकल्पनेला विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत व्यसनमुक्त समाज घडवण्याचा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, माजी कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, संचालिका सुमनताई खाडे, सुशांत खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे, मुख्याध्यापिका संगीता पाटील व करुणा माने तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल शाळा प्रशासनाने समाधान व्यक्त केले. ब्युरो रिपोर्ट, SS न्यूज मराठी, मिरज. नशामुक्त युवा हा एक कार्यक्रम मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. मी मोदी साहेबांना त्यांच्या सहकार्याला मी धन्यवाद देतो की महाराष्ट्रातले 5 जिल्हे निवडले. 5 जिल्ह्यामध्ये आमचा सांगली जिल्हा निवडला आणि सांगली जिल्ह्यामध्ये तानुबाई दगडू खाडे इंग्लिश मीडियम स्कूल हे निवडलं गेलं. त्याबद्दल मला खूप अभिमान वाटला, मला धन्य वाटलो मी आणि हा कार्यक्रम तर संपन्न झाला. मोदी साहेबांनी जवळजवळ 45 मिनिटाचं मार्गदर्शन केलं यावर. त्यामध्ये अगोदर एक फिल्म दाखवली गेली. त्या फिल्ममध्ये मुलं कशी आहारी जातात, एकदा आहारी गेल्यानंतर बाहेर निघू शकत नाही ती मुलं. अशा परिस्थितीमध्ये कुटुंब स्वतः आपण बर्बाद होतो, कुटुंबाला बर्बाद करतो, आपल्या नातेवाईकांना बर्बाद करतो, आई वडिलांना आपण असंतोष तयार करतो, भावांना बहिणीला असंतोष तयार करतो. म्हणजे आपल्यामुळं सगळा समाज आणि सगळी यंत्रणा ही असंतोषमध्ये जाते. हे काय त्या फिल्ममध्ये दाखवलं. ही खरी गोष्ट आहे. आज मुलं व्यसनधीन व्हायला लागले आणि व्यसनधीन होत असताना ती मुलं पुढला मागला विचार न करता, कॉलेजच्या असू द्या मुलं, शाळेतली मुलं असू द्या किंवा इतर कामगार असू द्या, बाकी सगळ्या गोष्टी असतात, अशी मुलं व्यसनमुक्त व्हायला लागले. व्यसनमुक्त होऊन व्यसन करायला लागले. तर त्यामुळं सगळ्यांना परिषद तयार झाली आणि हे कुठं थांबलं पाहिजे. आज 2029, 31, 35, 47पर्यंत हा देश युवांचा देश आहे. जगाच्या पाठीवर त्यावेळेला सगळ्यात युवा संख्या जास्त असेल ते आपल्या भारत देशाची असेल. आणि जर ही युवा जर आपण सांभाळी नाही, व्यवस्थित केली नाही आहे, तर देशाला जे मोदी साहेबांनी, जे जनतेने एक स्वप्न बघितलेलं आहे ते स्वप्न साकारायला अवघड पडेल. त्यामुळं व्यसनमुक्त व्हायला पाहिजे लोकांनी. यासाठी हा कार्यक्रम एक वर्षभर अभियान हे राबवलं जाणार आहे. ज्या शाळेमध्ये जिकडं असतील तिकडं जे त्यामध्ये युवा व्यसनाला आहारी गेलेले लोक आहेत त्यांच्यासाठी पण ट्रीटमेंट करणं, त्यांच्यासाठी त्यांना बाहेर काढणं याची व्यवस्था गव्हर्नमेंटने केलेली आहे. त्या पद्धतीनं कोण असेल तर ताबडतोब आमच्या निदर्शनास आणून द्यावं, त्याची ट्रीटमेंट करून त्याला आपण त्या परिस्थितीतून त्याला बाहेर काढून त्याला चांगल्या परिस्थितीमध्ये त्याला आणायचा निश्चित आपण प्रयत्न करूया. एक माझं सगळ्या युवा पिढ्यांना माझा उद्देश विनंती आहे, आपण संगत कोणाची करतो हे आपण ठरवू. आपण संगत करत असताना जर संगतीचाच परिणाम होत असेल असा, तर आपण संगतीला घेतो, ते संगतीमध्ये असतो आपण, ते लोक बरोबर आहेत का, ती मुलं बरोबर आहेत का, तो समाज बरोबर आहे का, चांगला आहे का, हे बघून आपण संगत करावी. मित्रत्व असावं, सगळं असावं, पण टायमिंग असावं, थोड्यापुरतं असावं,
पण आपण संगत करत असताना वाईट संगत धरू नये, व्यसनी संगत धरू नये. त्यामुळं त्यापासून दूर राहावं एवढंच मला उपदेश करायचा आहे. आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सर्व जिल्ह्याला आपणाला सगळ्या युवा पिढीला सगळ्यांनाच मी आव्हान करेन की आज आपणाला नशामुक्त युवा हा करायचा आहे. तर आपलं भवितव्य जगाच्या पाठीवरचं एक भारत आपण जो स्वप्न बघतोय ते पूर्ण होणार नाही आहे. त्या दृष्टी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा. धन्यवाद.